नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. मित्रांनो, एका घटनेने संपूर्ण जग हादरलं. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांची इस्रायल आणि अमेरिका सीआयने संयुक्त कारवाईत हत्या केली. तेहरानच्या मध्यभागी झालेल्या या डे लाईट एअर स्ट्राईकने फक्त इराणलाच नाही तर संपूर्ण जगाला एक संदेश दिलाय की अमेरिकेच्या वाटेत जो कोणी येईल त्याचा अंत निश्चित आहे. पण हा फक्त एका दहशतवाद विरुद्धचा लढा आहे की स्वतःच्या फायद्यासाठी रचलेलं एक मोठं जाळं. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की ट्रम्पच कुठील कारस्थानी आहेत. यात तथ्य असलं तरी खामेनींची हत्या दर्शवते की ही वृत्ती नवीन नाही. स्वतःला जगातील सर्वात ताकदवर लोकशाही समजणाऱ्या अमेरिकेचा हा जुनाच कावा आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या देशाने अमेरिकन डॉलरला आव्हान दिलं किंवा स्वतःच्याच नैसर्गिक साधन संपत्तीवर स्वतःचाच अधिकार सांगितला, तेव्हा त्यांनी त्याचं आयुष्य संपवण्यात आलं. अशाच खुणांचा आढावा आज आपण घेणार आहोत. पहिली घटना आहे जेव्हा जग न्यू इयर सेलिब्रेट करत होतं, तेव्हा अमेरिकेने 3 जानेवारी 2026ला व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मदुरो यांना अमेरिकेने ऑपरेशन रिझॉल्व अंतर्गत मदुरो यांना त्यांच्याच देशात अटक केली व अमेरिकेत नेलं. जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अंमली पदार्थ तस्करीचा आरोप लावून एका लोकशाही नेत्याला उचलणं हे अमेरिकेच्या दादागिरीचं जिवंत उदाहरण आहे. असंच काहीसं घडलेलं इराकचे राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांच्यासोबत. 2003 ते 2006 मध्ये अमेरिकेने इराकमध्ये वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असल्याचा खोटा दावा केला आणि जगाला स्वतःच्या बाजूने केलं. पण सत्य काय होतं? इराककडे असलेला तेलाचा प्रचंड साठा. सद्दामने जेव्हा तेलाचा व्यापार डॉलर ऐवजी इतर चलनात करण्याचा विचार केला, तेव्हा त्याला जगासाठीचा मोठा धोका असं जगाला पटवून देऊन फासावर लटकवण्यात आलं. तर 2011 साली लिबियाचे पंतप्रधान मुअम्मर गडाफींच्या हत्येमागे मानवी हक्कांचे कारण दिलं गेलं. पण खरं कारण होतं गोल्ड बॅक्ड आफ्रिकन करन्सी. गडाफी डॉलरला शह देण्यासाठी सोन्यावर आधारित गोल्ड दिनार चलन आणू पाहत होते. आज लिबिया एक उद्ध्वस्त देश बनला आहे. 1963 सालची गोष्ट. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष दियम यांचं राजकारण अमेरिकेच्या विरोधात जाऊ लागलं. तेव्हा सीआयने स्वतः राष्ट्राध्यक्ष दियम आणि त्यांच्या भावाची हत्या घडवून आणली. आणि हे सिद्ध करण्यासाठी आता व्हाईट हाऊसचे रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. मित्रांनो, ही यादी इथेच संपत नाही. इतिहासाची पानं उलटली की अमेरिकेच्या सीआयचे रक्तरंजित ठसे जगभर दिसतात. 1953 मध्ये इराणच्या मोहम्मद मोसादेक यांनी जेव्हा तेल राष्ट्रीयकृत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना सत्तेवरून खेचलं गेलं. ग्वातेमालामध्ये राष्ट्राध्यक्ष अर्बेन्स यांनी अमेरिकन शेतीवर कर लावला म्हणून त्यांना संपवलं. तर कांगोच्या पॅट्रिस लुमुंबा यांची युरेनियमच्या खाणी वाचवण्याच्या प्रयत्नात हत्या झाली. क्युबाचे चे ग्वेरा असोत किंवा चिलीचे साल्वादोर अलेंदे, ज्यांनी समाजवादाची कास धरली, नैसर्गिक साधन संपत्तीवर स्वदेशाचा हक्क सांगितला किंवा डॉलरला जुमानले नाही, त्यांचे बळी घेतले गेले. घानाचे क्वामे यांनी पाश्चात्य बँकांना नाकारलं म्हणून त्यांना हद्दपार केलं. तर ग्रेनेडाच्या जनरल हडसन यांनी रशियाशी मैत्री केल्याबद्दल जन्मठेप झाली. अगदी अफगाणिस्तानमध्येही रशियाला शह देण्यासाठी स्थानिक गटांना लष्करी प्रशिक्षण देऊन अमेरिकेने स्वतःच्याच विनाशाचे बी पेरले. थोडक्यात काय तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे अमेरिकन हिताला बाधा झाली, तिथे तिथे लोकशाही पुरस्कृत देशाने नरसंहार केलाय. आता परत येऊया खामेनींकडे. काल झालेली हत्या ही इस्रायलची लष्करी ताकद आणि सीआयचे गुप्त माहिती यांनी मिळून हे प्रिसिजन मिशन फक्त केलं. यामागील मुख्य कारण म्हणजे इराणचा वाढता अण्वस्त्र कार्यक्रम, नॅचरल गॅसचे मोठे साठे आणि अमेरिकेला नजुमानणं. जेव्हा नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक देश अमेरिकन वर्चस्वाला आव्हान देतात, तेव्हा अमेरिका शस्त्रांचा वापर करते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली अमेरिका दुसऱ्या देशांच्या सार्वभौमत्वाचा गळा घोटतेय का? सद्दाम हुसेन, मुअम्मर गडाफी, दियम, निकोलस मदुरो आणि आता आयतुल्ला खामेनी, या यादीत पुढचं नाव कोणाचं? अमेरिका आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे जगाने आता ओळखलंय. तुम्हाला काय वाटतं? ही जगाची सुरक्षा आहे की एका देशाची दादागिरी? एका देशाच्या दादागिरीवर आपण किती काळ अवलंबून राहणार? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि पाहत राहा सकलम.